नेक्स्ट वन आपण काय करतोय, आपल्याला धागा वर काढायचा आहे आणि त्यानंतर आपली जी नीडल आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, एक मोठा बीड ॲड करायचा आहे आणि एक छोटा बीड आणि दोन्ही आपल्याला काय करायचंय, आपल्या धाग्याच्या आतमधून ओवायचे आणि समोर जाऊन आपल्याला काय करायचंय, चेन स्टिच द्यायची. सेम प्रोसेस पुन्हा आपल्याला करायची आहे. एक छोटा बीड घ्यायचा, शुगर बीड घ्यायचा आहे आणि एक मोठा बीड घ्यायचा अशा पद्धतीने आणि आपल्याला समोर जाऊन आपल्याला काय करायचंय, चेन स्टिच द्यायची. पुन्हा आपल्याला काय करायचंय, शुगर बीड घ्यायचंय आणि एक आपला मोठा जो लार्ज बीड आहे आपला तो घ्यायचा आहे. समोर जायचंय आणि चेन स्टिच द्यायची. एक शुगर बीड ॲड करायचा, एक प्लस मोठा बीड घ्यायचा, धाग्याच्या आतमध्ये ओवून त्यानंतर आपल्याला समोर जाऊन आपल्याला काय करायचंय, चेन स्टिच द्यायची आहे. छोटा बीड, मोठा बीड आणि समोर जाऊन आपल्याला काय करायचं, चेन स्टिच द्यायची. हीच प्रोसेस आपल्याला काय करायची आहे, लास्ट पर्यंत करायचंय. आणि शेवटी काय करायचंय, आपल्याला एंड लॉक करून द्यायचंय. आपला जरीचा धागा घ्यायचा, आपली पकडायची प्रोसेस सेम असणार आहे. इथे काय करायचं, धागा वर घ्यायचा आणि त्यामध्ये आपलं एक मोठ्या साईजचा बीड ॲड करायचा. सिंगल बीड घ्यायचा, चेन स्टिच द्यायची, पुन्हा एक चेन स्टिच द्यायची आणि त्यामध्ये नंतर अजून एक बीड ॲड करायचा. म्हणजे आपण एक बीड ॲड करतो, डबल चेन स्टिच देतोय आणि पुन्हा एक बीड ॲड करतोय. डबल चेन स्टिच द्यायची आणि पुन्हा एक बीड ॲड करायचा. एक चेन स्टिच, पुन्हा एक डबल चेन स्टिच आणि बीड. म्हणजे बीड ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, कंपल्सरी डबल चेन स्टिच द्यायची. पुन्हा एक बीड घ्यायचा, डबल चेन स्टिच द्यायची. याला म्हणतो आपण चेन विथ बीड्स. म्हणजे बीड सोबत आपण चेन स्टिच पण देतोय. जेव्हा आपण हातांची डिझाईन करतो ना, त्यावेळी काहींना फक्त सिंगल बीडच हवा असतो, जास्त हेवी लुक नको असतो, त्यावेळी आपण हे यूज करतो. चेन स्टिच द्यायची आणि मध्ये मध्ये फक्त आपल्याला बीड ॲड करत जायचंय. स्लीव्हजला आपण डिझाईन करतो ना, त्यामध्ये आपल्याला याचा उपयोग होऊन जातो. चेन विथ बीड्स.